सत्यकथा पुणे स्टेशन 2018ची. पुणे स्टेशनच्या बाहेर एक चहाचा स्टॉल होता. मालक रमेश अण्णा, वय 65, एक पाय अपंग. रोज सकाळी 5ला स्टॉल उघडायचा, रात्री 11ला बंद करायचा. कप 5 रुपयाला चहा आणि मोफत एक गोष्ट, ते म्हणजे हसू. लोक यायचे, चहा प्यायचे, 10 मिनिटं बोलायचे आणि हलके होऊन जायचे. कोणी म्हणायचा, अण्णा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात का? अण्णा हसायचे, नाही रे बाळा, मी फक्त चहावाला आहे, पण दुःख बघितलंय ना म्हणून चहात साखर कमी आणि माया जास्त टाकतो. एकदा एक 25 वर्षाचा मुलगा आला, इंजिनियर, सुटाबुटात, पण डोळे सुजलेले, रात्रभर रडल्यासारखे. म्हणाला, अण्णा एक कटिंग कडक. अण्णांनी चहा दिला. मुलगा एका घोटात संपविला. खिशातून 100ची नोट काढली, टेबलावर ठेवली आणि म्हणाला, अण्णा उरलेले पैसे तुम्ही ठेवा, माझा शेवटचा चहा आहे. अण्णाचे हात थरथरले, कप धुताना थांबले. म्हणाले, बाळा कुठे निघालास? मुलगा हसला, कोरडा हसू. ट्रेन खाली, जॉब गेला, गर्लफ्रेंड सोडून गेली, घरी कर्ज, जगून काय करू? अण्णा स्टॉल बाहेर आले, लंगडत लंगडत. मुलाचा हात धरला आणि स्टॉल मागे नेलं. तिथं एक जुनी फाटकी डायरी होती. अण्णा म्हणाले, वाच. अण्णाच्या डायरीतलं पहिलं पान, 1985. आज माझ्या पाय ट्रक खाली आला. डॉक्टर म्हणाले कापावा लागेल. बायको 8 महिन्याची गरोदर होती. घरात 23 रुपये होते. रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर गेलो, उडी मारणार होतो, तेवढ्यात बायकोचा फोन आला. अहो बाळ लात मारते म्हणत बाबा लढा. मी रडलो आणि परत आलो. दुसऱ्या दिवशी पाय गेला, पण हिंमत नाही गेली. स्टेशन बाहेर 2 भांडी, एक किटली घेऊन बसलो. चहा ओरडलो. पहिला दिवस 17 रुपये कमावले. रडलो पण जगलो. डायरीचं दुसरं पान, 1993. आज बायको कॅन्सरने गेली. आता 6 वर्षाचं पोर. लोक म्हणाले, पोरगा अनाथ आश्रमात टाक. मी म्हणालो, माझा एक पाय गेला, बाप पण नाही जाऊ देणार. रात्र रात्र चहा विकला, पोराला शिकवलं, इंजिनियर केला. आज तो अमेरिकेत आहे. म्हणतो, बाबा तिकडे या. मी म्हणतो, बाळा माझे ग्राहक कोण सांभाळेल? त्यांचं दुःख कोण ऐकेल? डायरीचं शेवटचं पान, 2018. आज 62 वर्षाचा झालो. एक पाय नाही, बायको नाही, पोर लांब, पण रोज 200 लोक मला अण्णा म्हणतात. त्यांचं दुःख ऐकतो, चहा पाजतो आणि सांगतो, जगा रे बाळा. मला देव भेटला नाही, पण माणसातला देव रोज भेटतो. म्हणून मी अजून जिवंत आहे आणि आनंदी आहे, कारण माझ्याकडे देण्यासारखं आहे चहा आणि वेळ. मुलगा डायरी वाचून रडू लागला, लहान मुलासारखा. अण्णा म्हणाले, बाळा तुझे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डिग्री आहे आणि तू मरायला निघालास. माझ्याकडे काय होतं? 23 रुपये आणि एक तुटलेला पाय. पण मी नसलेलं रडत बसलो नाही, असलेलं वापरत राहिलो. तू पण तेच कर. नोकरी गेली, दुसरी शोध. पोरगी गेली, चांगली येईल, पण जीवन गेलं तर परत येणार नाही राजा. अण्णांनी त्याला 100 रुपये परत दिले आणि एक फुकट चहा. म्हणाले, हा जिंदगीचा चहा आहे, संपू नकोस, घोट घोट पी. तो मुलगा आज बँगलोरला मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. दर महिन्याला अण्णांना फोन करतो आणि पुण्याला आला की पहिला अण्णाच्या स्टॉलवर जातो. 2 चहा घेतो, एक स्वतःसाठी, एक अण्णासाठी, आणि म्हणतो, अण्णा तुमच्या 5 रुपयाच्या चहाने माझं
एवढं अरबो करबोचं लाखाचं जीवन वाचवलं. या सत्यकथेचे 5 बोध मित्रांनो छातीवर कोरा. नंबर 1, समस्या सगळ्यांना असतात, प्रॉब्लेम नाही, परफेक्टिव्ह असतो. अन्नाचा पाय गेला पण नजर नाही गेली, तुझी नोकरी गेली पण आयुष्य नाही गेलं, गेलेलं मोजू नकोस, उरलेलं वापर. नंबर 2, आत्महत्या करणारा कमजोर नसतो, तो एकटा असतो. त्या मुलाला फक्त ऐकणारा हवा होता. अण्णांनी 10 मिनिट दिली, त्याने 10 वर्ष दिली. कधी कधी 1 कप चहा 1 जीव वाचवू शकतो. ऐकायला शिका. नंबर 3, देव मदत करायला माणूस बनून येतो. अण्णाच्या रूपात स्वामीच आले होते. मंदिरात जाण्याआधी माणसातला देव ओळखा. तो चहावाला, रिक्षावाला, पोस्टमन कोणाच्याही रूपात असेल. नंबर 4, देणारा कधीच गरीब नसतो. अण्णाकडे 1 पाय नाही पण रोज 200 लोकांना हसवतात. तुझ्याकडे सगळं आहे पण तू ऐकायलाही, एकलाही हसवत नाही. श्रीमंती खिशात नसते, वागण्यात असते. नंबर 5, शेवटचा चहा कधीच नसतो. जो श्वास आहे तोवर नवी सुरुवात आहे. एंड म्हणणं तू ठरवायचं, देवाने अजून इंटरव्हल लिहिले. अण्णाचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी. बाळांनो, जीवन कटिंग चहासारखं आहे. बाळांनो, जीवन कटिंग चहासारखं आहे. कधी कडू लागेल, कधी गोड लागेल, पण संपू नका. घोट घोट प्या, कारण शेवटचा घोट सगळ्यात गोड असतो. त्याला अनुभव म्हणतात. रमेश अण्णा आजही पुणे स्टेशन बाहेर आहेत. कथा आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मिळूया पुढच्या कथेमध्ये. नमस्कार.